मी आता चिकन बिर्याणी बनवते। हे उकळलेलं चिकन आहे, त्यासाठी सामान काढून ठेवलेलं आहे मटेरियल वाटण्यासाठी। आणि हे कांदा आणि टोमॅटो आहे, 2 कांदे घेतले आणि 3 टोमॅटो घेतले। हे आता उकळले, हे बघा आता कढईमध्ये काढून ठेवले। आता तेल टाकते, त्यासाठी 3 चम्मच टाकायचे, थोडंसं। हे भाजून घ्यायचं। आता कांदा टाकायचा, भाजते हे बघा। भाजण्यासाठी ठेवलाय कांदा, तोपर्यंत भाजते। तोपर्यंत एक वाटणाचं सामान टाकते, टोमॅटो टाकते भाजण्यासाठी। हे 2 कापून घेतलेले छोटे टोमॅटो मोठे, त्याच्यासाठी भाजून घ्यायचं। तोपर्यंत इथे भाजते, तोपर्यंत आपण गरम मसाला काढूया। हे 4 लवंग, 2 इलायची, हे दालचिनी आणि हे 2 चक्री फूल। हे आता गरम मसाल्याची तयारी टाकण्यासाठी। आता वाटण, हे आता धुवून घेतलेली कोथिंबीर, त्यासाठी अद्रक, हिरव्या मिरच्या आणि हे लसूण, 2 पाकळ्याचे लसूण, आणि हा एवढा कढीपत्ता। हे थोडं वाटणमध्ये पण टाकू शकतो, थोडं भाजणीमध्ये पण। आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते वाटणसाठी। हे वाटायसाठी आता तयारी करून ठेवते, इकडे भाजायला चालू आहे। बघा कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता भाजून झालाय। त्यामध्ये आता गरम मसाला टाकायचा, जेवढी सांगितलेले तेवढा भाजणीसाठी। हे बिर्याणीचे तांदूळ बिर्याणी बनवण्यासाठी, हे अंदाजे एवढे घेतले। वाटण केलेला आहे हिरवा मसाला, हे बघा बिर्याणीचा पूर्ण झालेला मसाला। आता हे याच्यात टाका, मी डायरेक्ट बनवते। हे बघा आता भाजून घ्यायचं। करते पाणी याच्यामध्ये, हे भाजून झाले, भाजायची तयारी चालू आहे। त्यामध्ये मी आता हळद टाकते, थोडी हळद टाकते, चिमूटभर। आता तांदूळ धुवून ठेवते, आता तांदळाला धुवते, तोपर्यंत ते भाजते। आता तांदूळ हे धुवून झाले। आता हा गरम मसाल्याची पुडी, हे 10 रुपीजला दुकानात भेटते, हे आता मी त्याच्यामध्ये ॲड करते।
ते आता भाजून घेते. झालं आता भाजून. आता त्यामध्ये मी थोडं चिकन काढून घेतलेलं ॲड करते. आता बघा मी एकजीव करून घेतलं. चिकन टाकलं याच्यामध्ये. सगळ्या मटेरियल मसाला भाजून झाल्यावर चिकन टाकते. आता चिकन टाकून झालंय. आता हे हलवून घेते. आता हे वालं तांदूळ त्यामध्ये ॲड करते. धुवून झालंय. आता वाटण केलेलं हा पाणी त्यामध्ये ॲड करते. पाणी टाकले. आता ह्याला छानपैकी मी उबळायला ठेवते. कुकरला लावते आणि 3 शिट्ट्या करते. 3 शिट्ट्या करून झालं की तुम्हाला दाखवते कसं झाली ती बिर्याणी. डायरेक्ट चिकन बनवते. हे बघा कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा, बॉक्समध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. हे बघा आता माझी बिर्याणी तर रेडी झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते. हे थंड होतंय. थंड होऊन झालं की काढून दाखवते आणि टेस्टी पण दाखवते. आणि नेक्स्ट टाईमला तुम्हाला मी दुसऱ्या रेसिपीमध्ये भेटते. बाय.